आपल्या ग्रामस्थांकडून आमच्या ग्रामस्थ मुलीला किंवा कोणाला काही विचारायचं असेल ते विचारू शकतो. संदेह शंका कोणाला शंका कुशंका नसावी, परंतु काहीतरी प्रश्न विचारा की बाबा काय झालंय काय अध्यक्ष काय डॉक्टर आमच्या इथून पण मुलाला विचारतो. आपली मंडळी सर्व ग्रामस्थ सगळे आले. मुक्काम पोस्ट पंधेरी तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी च्या ग्रामस्थांचे तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड मुक्काम मेघरे मौजे मेघरे कुंटी ग्रामस्थ मंडळ संजीवनी महिला मंडळ तर्फे आम्ही आपल्या ग्रामस्थांचं सहर्ष स्वागत करीत आहोत आणि विषयाला आपण सुरुवात करू. मुलाचे आई वडील आणि मुलीचे आई वडील आलेत का? आमच्या मेघरे गावची मुलगी आणि तुमचा कंदेरी गावचा मुलगा उभयंता आई वडिलांना हे जे लग्नाचं आहे पसंतीचा कार्यक्रम किंवा जो लग्न आपण योजलेला आहे तो तुम्हाला आई वडिलांना दोघांनाही मान्य आहे? होय. धन्यवाद. तुमचा मंडणगड तालुका रत्नागिरी जिल्हा लागतो, आमचा रायगड जिल्हा लागतो, श्रीवर्धन तालुका लागतो. आमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये इतर तालुक्यांमध्येही काही आहेत ते तुम्हाला थोडीशी सोयीस्कर तालुक्याप्रमाणे माहिती देतो की आपण मुलामुलींचे ब्लड टेस्ट रिपोर्ट आणि HIV टेस्ट रिपोर्ट करतो. HIV टेस्ट रिपोर्ट याच्यासाठी करतो त्याचा खुलासाही सांगतो, उगाचच काही लोकांचा भ्रम नको आहे. सुरुवातीपासून किंवा मध्यंतरी काळापर्यंत काही कोणालाही काही आजार असू शकतो किंवा ब्लड टेस्टमध्ये काही संभावना येऊ शकते की बाबा ह्याच्यामध्ये त्या अगोदर करावं, म्हणून आपल्या समाजाने हे रोवलेलं रोपट आहे की जेणेकरून मुलीलाही त्रास नको आणि मुलालाही त्रास नको. म्हणून पसंतीच्या वेळेला आपण हे दोन्ही डॉक्युमेंट्स मागून घेतो की बाबा ब्लड टेस्ट रिपोर्टमध्ये काय आजार नाही, HIV टेस्ट रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह आहे की हे माहिती पडल्यानंतर थोडासा खुलासा होतो. तर मुलीकडचे आणि मुलाकडचे टेस्ट रिपोर्ट आणले. आमच्या मुलीकडच्या बाजूचे तुम्हीही चेक करू शकता आणि मुलाकडच्या बाजूचे आम्ही टेस्ट करू. आणि त्या व्यतिरिक्त आपण मुलाचं लिव्हिंग सर्टिफिकेट मागतो की जेणेकरून मुलगी 18 वर्ष पूर्ण झालेली असावी सध्या आणि मुलगा हा 21 वर्ष पूर्ण झालेला असावा काय त्याच्या आणि समाजाच्याही दृष्टीकोन. हे आमच्या मुलीकडचे रिपोर्ट्स आहेत. आमच्या मुलीकडची बाजू असताना आम्ही मुलीचं वय म्हणजे जन्मतारीख आहे 27/1/2003 म्हणजे तिचं 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि HIV टेस्ट बालाजी मेडिकेअर याच्याकडून टेस्ट केलेलं आहे, निगेटिव्ह आहे. हे तुम्ही समस्त ग्रामस्थ आप्तेष्ट नातेवाईक तुम्ही चेक करू शकता. नमस्कार, माझे नाव अंकित गिरीश मानव, मुक्काम पोस्ट पंधेरी तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी. सगळं शिक्षण किती झालेलं आहे? सगळ्यांचं शिक्षण 12वी. आपण नोकरीला पुढे तिथे पगार हा विचारू नये, परंतु नाही विचारत आहे पण शिक्षण नाव
आणि मुलगी तुला पसंत आहे ना? आपण आज सगळेजण आप्तेष्ट नातेवाईक वगैरे सगळे गावाचे प्रतिष्ठित व्यक्ती गावाचे नातलग वगैरे बसलो त्यांचं समजतं आपण विचारतो की सगळ्यांना माहिती व्हायला पाहिजे की बाबा यांची पसंती वगैरे झालेली. मला आपलं शिक्षण आपलं नाव काय करू? आपलं शिक्षण किती झालं? आता सध्या कामाला वगैरे आहे. तुम्हाला मनापासून मुलगा पसंत आहे? तिला वगैरे विचारा तुम्ही. आम्ही एकाच बाजूने विचारतो असं नको म्हणा की तुम्हीच विचारताय पहिल्या 2 महिन्यांमध्ये त्यांची काही गैरव्यवस्था झाल्या असतील की नाही व्यवहाराच्या गोष्टी त्या पहिल्या नाही. ते आता पुढे पुढे आता आपण यांना का विचारलं? यांना पसंत आहे पण यांनी बघणं वगैरे केले की नाही ज्योतिषाकडे ब्राह्मणाकडे बघणं या पुढच्या गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये आपण मुलाचे आई वडील मुलीचे आई वडील एकत्र बसून ब्राह्मणाकडे काही रूपरेषा तुम्ही बघितली आहे का? जुळते नाही जुळते वगैरे का बघायचं बाकी आहे? बघायचं बाकी आहे. असे म्हणजे आमच्या त्या मुलाचं नाव नवराच वगैरे आपण बघतो ना ह्यांना आम्ही घेऊन गेलेले नाही. 2 यजमानी बरोबर गेलेले ना 2 संघाच्या पहिले तुम्ही एकट्याने तरी बघितलं तर मुलीचं मुलाबरोबर जुळतं आपण कसं बोलतो? एकाने तरी बघितलंय ना तुम्ही? हां मग तुम्ही बघितलं जुळतंय. ब्राह्मणाकडे थोडंसं जुळवाजुळव तारीख वगैरे करून घे. विचारणा झालेली आहे ना आपण आता सुरुवात झाली. आमच्याकडे कसं असतं की मुलगी जेव्हा मुलाची दोघांशी जमतात आई वडिलांना माहिती पडते. आपण तिच्या खालीपर्यंत आमचा बसलेला आहे 84 गाव. तर प्रत्येक गावामधून आम्ही समाजामार्फत पहिले 100 रुपयाचं स्टॅम्प पेपर घ्यायचं. आता आम्ही समाजाचंच बॉन्ड तयार केलेलं आहे 100 रुपयाचं. त्याला फ्रँकिंग केलं जातं 100 रुपये. तर त्याच्यामध्ये मुलाकडून आणि मुलीकडून आम्ही दोन्ही बाजूकडून लिहून घेतो की बाबा हा मुलगा आम्हाला पसंत आहे आणि मुलगा लिहून देतो ही मला मुलगी पसंत आहे. त्या पसंतीमध्ये घरच्यांचे 1-2 नातेवाईक हप्तेष्ट असे 5-5 साक्षीदार असतात. आमच्या गावचे 5 साक्षीदार, तुमच्या गावचे 5 साक्षीदार, असे 10 साक्षीदार एका बॉन्ड पेपरवर सही करतात. मुलाचे आई वडील आणि मुलगा मुलगी सही करतात. त्याच्यामध्ये एवढं लिहिलेलं असतं की मी माझ्या स्वखुशीने हे लिहून द्यायला तयार आहे की हा मला या अमुक अमुक गावचा मुलगा पसंत असेल. सर्वांच्या समवेत आम्ही हे मान्य करतो. हे फक्त लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये. याचा खुलासा करतो कारण हे आपण एक दडपण असं नाही, एक सामाजिक बांधिलकी बाबा कुठेतरी आता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे कुठेतरी काहीतरी तडजोड होतात, कुठेतरी काहीतरी फिसकटलं जातं. ते एक समाजाचा अंकुश, ह्या गावचा अंकुश असा कुठेतरी राहायला पाहिजे. म्हणून आपण ही सद्भावना दृष्टिकोनातून आपण बॉन्ड लिहून घेतो की तो त्याला बांधील असायला पाहिजे. आणि ते बांधील असताना आपले जे 5-5 साक्षीदार असतात त्यावेळेला आपण साक्षीदार असतो. आपण म्हटलं होतं की बाबा काय रे बाबा तू हो म्हणून बोलला होतास त्यावेळेला नसता म्हणाला असता पुढे ही गोष्ट घडली. त्याच्यामुळे कुठेतरी सुखी संसार राहावा, कुठे ताटातूट होऊ नये म्हणून आम्ही ते त्या प्रकारे लिहून घेतो. तुम्हाला मान्य असेल ना ते? ती पद्धत आमच्याकडे नाही, तुमच्याकडे आहे. आता आम्ही ती गेल्या वर्षी पण आमच्या मोठ्या भावाचा मुलाचा लग्न कोणी तर आम्ही मागच्याच फॉर्म्युलावरून आपण बघा याच्यामध्ये ना आपण जे रिपोर्ट असतात मुलीचे आणि मुलाचे, आता पसंतीचा कार्यक्रम आहे 6 महिन्यामध्ये लग्न झालं तर आपल्याला परत रिपोर्ट करायची गरज नाही. पण 6 महिन्यानंतर जर झालं तर पुन्हा 6 महिन्याच्या कालावधीमध्ये काय होतो काय नाही माणूस आज मी इथे बसलो उद्या नसलं कोणाला काय माहिती नाही. 6 महिन्याचं जर असेल तर परत तुम्ही फक्त हे टेस्ट रिपोर्ट परत रिटर्न काढून घ्या साखरपुड्याच्या नंतर लग्नाचं जेव्हा तुमचं असेल त्यावेळेला ते साखरपुड्या जेवलेला पाहिजे. हां. आणि एक कुणबी समाजाचं म्हणजे आपण बोलतो की गरिबाची मुलगी असो, श्रीमंताचा मुलगा असो, श्रीमंताची मुलगी असेल, गरिबाचा मुलगा असो, तरी आपल्या दृष्टिकोनातून कमीत कमी
ज्या मुलीशी विवाह करतो त्याला कमीत कमी 1 तोल्याचे तरी दागिने असावे. आता सोनं महाग झालेलं आहे म्हणून आम्ही कमीत कमी 1 तोल्याचे दागिने मुलीला, म्हणजे फार मंगळसूत्र असू दे, कानातले असू दे, अंगठी असू दे, ते 1.25 तोळ्यामध्ये बनत नाही, परंतु कमीत कमी काय गोरगरीब सगळे श्रीमंत नसतं म्हणून आम्ही एक वहिवाट म्हणून तिथे ठेवलेलं. आपल्या ग्रामस्थांकडून आमच्या ग्रामस्थ मुलीला किंवा कोणाला काही विचारायचं असेल ते विचारू शकतो. संदेह शंका कोणाला शंका कुशंका नसावी, परंतु काहीतरी प्रश्न विचारा की बाबा काय झालंय काय अत्यष्ट आहेत. आपण आमच्या इथून पण मुलाला विचारतो काय आम्ही सगळ्यांना संधी देत असतो. 2 मिनिटांची आपल्याला जर काय प्रश्न विचारायचे कशी पद्धत आहे साखरपुडा लग्न सुद्धा तुम्हाला तात्विक माहिती देतो. साखरपुडा हा मुहूर्त ब्राह्मणाकडे ठरला जातो. त्यावेळेला तो विडा त्या पदरात पडायला पाहिजे. जोपर्यंत दोघेजण उभयंत म्हणजे हे सोयरे जात नाही बघायला, त्यावेळेला त्यांना माहिती पडेल की साखरपुडा किती तारखेला ठेवायचं काय काय. साखरपुड्याला आमच्याकडे 1.25 शेकडा पानं मुलाकडून, अंगठी आणि मोजकी एक तुमची ग्रामस्थ 5-25 आप्तेष्ट मंडळी आणि साखर. हे साखरपुड्याला आपल्या ग्रामस्थांकडून 1 किलो साखर आणि अर्धा किलो चहा पावडर म्हणजे आणि 1.25 शेकडा पानं, 1/2 किलो सुपारी, नारळ 4 ते 5 घेऊन येताना बरोबर. जे साखरपुड्याला आपण विडे मांडतो 5-5 ग्रामदेवतेचा, कुळदेवतेचा, तुमच्या ग्रामदेवतेचा असं आमचे पाठी विडे मांडतात. तिथे 1.25 शेकडा पानं लागतात. आणि जोपर्यंत तुम्ही ब्राह्मणाकडे जाऊन मुहूर्त बघत नाही साखरपुड्याचा बाबा किती तारखेला किती वाजता कुठल्या तोपर्यंत तुम्हालाही कळणार नाही, आम्हालाही समजणार की मुहूर्ताला विडा कित्यात. आणि ज्या दिवशी साखरपुडा असेल त्या दिवशी मेघरे ग्रामस्थ मंडळाकडे मुलीची बाजू आमची असेल तुम्ही 1 तास अगोदर येणं करायचं. इकडे इकडे बघा पेढे आता नाही त्या परिस्थितीमध्ये हे भीम व्हिडिओ काढतोय. मला
मित्रांनो, तुम्हाला पसंतीचे व्हिडिओ कशी वाटली ते तुम्ही नक्की सांगा. आणि व्हिडिओ कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. बाय.